नमस्कार मंडळी. आपल्याकडे सण असो किंवा कोणतेही शुभ कार्य, दारावर तोरण बांधण्याची परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. पण कधी विचार केलाय का, की आपण हे नक्की का करतो? अनेकांना वाटतं, की ही फक्त देवाची पूजा किंवा घराची सजावट आहे. पण त्यामागचं खरं कारण हे पूर्णपणे वैज्ञानिक आहे. खरं तर हे तोरण देवासाठी नसून आपल्या आरोग्यासाठी होतं. आपल्या घराचा दरवाजा हा हवेचा मुख्य मार्ग असतो आणि घरात शिरणारी प्रत्येक हवा पहिले हे द्वार ओलांडते. तोरणासाठी आपण प्रामुख्याने आंबा, कडुलिंब आणि तुळस या पानांचा वापर करतो. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर या पानांमध्ये नैसर्गिक तेले असतात, ज्यांना आजचे विज्ञान अँटीबॅक्टेरियल वेपर्स म्हणतात. जेव्हा बाहेरची हवा या पानांना स्पर्श करून घरात येते, तेव्हा या पानांमधून विशिष्ट सुगंधी आणि औषधी द्रव्ये हवेत मिसळतात. यामुळे हवेतील घातक जंतू आणि बॅक्टेरिया नष्ट होतात. म्हणजेच हे तोरण तुमच्या घरासाठी एका नॅचरल एअर फिल्टर सारखं काम करतं. इतकंच नाही, तर या पानांच्या विशिष्ट वासामुळे मच्छर, इतर लहान कीटक आणि उंदीर सुद्धा घरापासून लांबच राहतात. कारण त्यांना हा तीव्र नैसर्गिक वास सहन होत नाही. पूर्वीच्या काळी जेव्हा आजच्यासारखे केमिकल्स किंवा सॅनिटायझर्स नव्हते, तेव्हा निसर्गाच्या मदतीने घर सुरक्षित ठेवण्याचे हे एक प्रगत तंत्रज्ञान होते. म्हणूनच ज्याला आज आपण केवळ एक परंपरा म्हणतो, ते प्रत्यक्षात आपल्या पूर्वजांनी शोधलेलं एक महान विज्ञान आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.